नमस्कार, जय श्रीराम मित्रो। आज आपण ज्या बहुचर्चित बहुप्रतीक्षित अशा हनुमान जन्मोत्सवाच्या तयारीला आलो होतो, तो हनुमान जयंतीचा दिवस उजाडलेला आहे। मी नाशिक जिल्ह्यातल्या पेठ तालुक्यातल्या कहांडोळपाडा आणि देवळाचा पाडा या आदिवासी पाड्यांवरच्या एका प्राचीन अशा हनुमान मंदिराच्या बाहेर उभा आहे। या मंदिराबद्दल यापूर्वी मी माझ्या एका व्हिडिओतून तुम्हाला थोडीशी माहिती दिली होती। हे मंदिर या पाड्यावर असल्यामुळं ते अतिशय जीर्णावस्थेत आहे हे तुम्हाला दिसतच असेल। यापूर्वी माझ्या व्हिडिओतून मी तुम्हाला दाखवलं होतं त्याची अवस्था काय। आणि दिवाळी पहाट कार्यक्रम जो आम्ही इथे आयोजित केला होता, त्यावेळेला आम्ही असा मानस जाहीर केला होता की या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा। जीर्णोद्धाराची जी काही नियोजित रक्कम आहे किंवा जीर्णोद्धाराला जो येणारा खर्च आहे तो सगळा बघता त्याचं काही नियोजन जे होतं हनुमान जयंतीपर्यंत हा जीर्णोद्धार पूर्ण करायचा, तो काही शक्य झाला नाही। आज सकाळ सकाळी मी तुमच्या समोर या मंदिराचं स्वरूप आणि मंदिरातल्या मारुतीरायाचं दर्शन तुम्हाला घडवलेलं आहे। कदाचित या मारुतीरायाच्या मनात असेल तर पुढच्या हनुमान जयंतीला इथे एक भव्य दिव्य मंदिर असं निर्माण होईल। कारण हा जो आदिवासी पाडा आहे, या पाड्याचं नाव आहे देवळाचा पाडा। या पाड्याचं नावच मुळी या देवळापासून पडलेलं आहे। इथे जे आदिवासी पाडे आहेत त्या पाड्यांवरच्या ज्या काही आपल्या जुन्या प्राचीन अशा काही संस्कृती आहेत ज्या आपण जपत आलोय आजवर, इथले आदिवासी वनवासी बांधव ते जपतायत। त्यात असं आहे की हिंदू धर्माची जी प्रेरणा आहे त्या हिंदू देवदेवतांच्या छोट्या छोट्या मूर्ती दगडी स्वरूपात, त्याला शेंदूर फासलेला असतो, अशा कुठेतरी आढळतात कुठल्या तरी पारावर झाडाच्या खाली। पण या पाड्यावर एक असं व्यवस्थित बांधलेलं म्हणजे दगडविटांनी बांधलेलं जे काही मंदिर आहे, त्या मंदिरात इथल्या स्वयंभू अशा हनुमानाची मूर्ती आहे। तुम्हाला ती मी मूर्ती पुन्हा एकदा दाखवीन। ती मूर्ती जमिनीतून एका अखंड शिळेतून बाहेर आलेली आहे, त्यामुळे तिचं महत्त्व निश्चितच वेगळं आहे। कदाचित इथल्या ASIने वगैरे त्याचं जर काही संशोधन केलं तर याचा एक वेगळा इतिहासही बाहेर येऊ शकतो। तसे प्रयत्नही आपण करतोय। पण तत्पूर्वी या जीर्ण मंदिराचा उद्धार करणं, याचा जीर्णोद्धार करणं फार गरजेचं आहे। आणि त्यासाठी एक सुरुवात म्हणून दिवाळी पहाटच्या दिवशी आम्ही त्याचा मानस जाहीर केला होता आणि आज हनुमान जयंतीच्या दिवशी इथे एक मोठा जन्मोत्सव साजरा होणार आहे। त्या जन्मोत्सवाची क्षणचित्र जी आहेत ती यापुढे तुम्ही बघू शकता। मला या व्हिडिओद्वारे तुम्हाला एकच आवाहन करायचं आहे, जर अशाच आदिवासी पाड्यांवर महाराष्ट्रात देशभरात कुठल्या तरी दुर्गम ठिकाणी आपल्या देवी देवतांची अशी एखादी मंदिरं आहेत जी आता कालपरत्वे लुप्त होत चाललीत, कारण इथलं जे जनजीवन आहे त्या जनजीवनासाठी जे काही यांना रोजचा संघर्ष करावा लागतो, त्या संघर्षामध्ये देवळातली जी डागडुजी असते, देवतेची पूजा असते, त्यासाठी करावी लागणारी जी काही दिवाबत्ती असते, हे सगळं करणं अशक्य होऊन बसलेलं आहे। त्यात पाड्यांवरची अवस्था अशी आहे की इथले जे काही जाणते करते लोक आहेत ते सहसा इतर ठिकाणी शेतीच्या कामासाठी बाहेर असतात। पाडे रिकामी पडलेले असतात, ओस असतात, म्हणजे 8-8 महिने इथल्या घरांना टाळी लागलेली असतात। अशा अवस्थेमध्ये जर कुणी आपली संस्कृती जपायची असेल तर त्याची जबाबदारी तुमची आमची आणि अशा असंख्य लोकांची जे शहरात राहतात आणि ज्यांना त्यांच्या उपजीविकेची चिंता नाहीये। इथल्या उपजीविकेची चिंता करणाऱ्या वनवासी बांधवांकडून आपण ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊ आणि निश्चितच या मंदिराचा जीर्णोद्धार किमान पुढच्या हनुमान जयंतीपर्यंत तरी व्हावा अशी एक मनाशी गाठ बांधूया। आणि आजच्या या दिवशी मीही माझ्या वतीनं आणि माझ्या आकार परिवाराच्या वतीनं एक अशी अपेक्षा व्यक्त करतो की आमच्या परीनं जे होईल, जे या पाड्यावर आम्ही करत आलोय आजवर, त्यातला एक पुढचा सांस्कृतिक आणि धार्मिक विषयातला किंवा त्या प्रकरणातला जो काही एक भाग म्हणून आम्ही या मंदिराच्या जीर्णोद्धाराला हात घालतोय। आज या कामाची सुरुवात होते। पुढच्या वर्षभरात, पुढच्या हनुमान जयंतीपर्यंत कदाचित इथे एक नवीन स्वरूप या मंदिराचं दिसेल आणि त्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा आणि जीर्णोद्धारानंतरच्या पहिल्या हनुमान जयंतीच्या सोहळ्याला तुमच्या माझ्यासारख्या असंख्य आकार परिवारातल्या सगळ्या सदस्यांनी इथं यावं, इथलं आदिवासी जनजीवन पाहावं, त्यासोबत या प्राचीन मंदिराची म्हणजे जी स्वयंभू मूर्ती आहे त्याचंही दर्शन घ्यावं। ह्या मारुतीचं नावच मुळी नवशा मारुती आहे आणि त्यामागची एक कथा आहे की हा नवसाला पावणारा मारुती आहे। त्यामुळं
कोणी किती विश्वास ठेवो न ठेवो, आकार परिवाराला या नवशा मारुतीच्या प्रत्येक गोष्टीची अनुभूती आलेली आहे. त्यामुळे किमान आम्ही तरी प्रयत्न करणार आहोत, आणि त्या प्रयत्नात जर तुमचा सहभाग लाभला तर तो निश्चितच स्तुत्य असेल, स्वागतार्ह असेल. तुर्तास मी इथेच थांबतो. पण यानंतर तुम्हाला या सगळ्या हनुमान जन्मोत्सवाच्या ज्या काही कार्यक्रमाची जी झलक आहे ती तुम्हाला पाहता येईल. 1-2 मिनिटात ती झलक तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुमची रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार.